आकाश आई होती तिथे गेला. तिथे गेल्यावर नवरी आणि नवऱ्याला नमस्कार केलं. नवरी ताईने तिच्या नवऱ्याला सांगितलं की हा आईच्या मावशीचा मुलगा आहे. तेवढ्यात नवरीची आई आली. मी म्हणालो, नमस्कार ताई. ताई म्हणाली, आता नमस्कार करतो आणि रात्री का गेलास? आकाश म्हणाला, थोडं काम आलं होतं दवाखान्यात, म्हणून जावं लागलं. म्हणून जावं लागलं की गावावर लग्न केलं ते तुला आवडलं नाही? शहरात राहायची वाटतं फार सवय झाली आहे. आकाश म्हणतो, तसं काही नाही. असे बोलून ताई आकाशला बसायला देते. तेवढ्यात आई येते आणि आकाशला म्हणते की कधी आलास? आकाश म्हणतो, आताच आलो. आणि ती मुलगी कशी आहे आणि काय झालं होतं तिला? आकाश आईला विचारतो, तुला कसं काय माहीत? आई म्हणते की तुला फोन केला होता, उषाने फोन उचलला होता. हां, त्याने माझा फोन घेतला होता, पण आता ती मुलगी आहे चांगली. ते झालं असं होतं की मी तिकडे येत होतो. तेवढ्यात उषा दिसली आणि मी गाडी थांबवली तर तिच्याजवळ एक मुलगी चक्कर येऊन पडली होती. पण नंतर ती शुद्धीत येतात तिला पॅनिक अटॅक आला, म्हणून न्यावं लागलं. आई म्हणते, बरं ती मुलगी कोण होती, ओळखतो तिला? असे आई म्हणते. आकाश म्हणतो, नाही. आकाश म्हणतो आईला, आई झालं तुझं, निघायचं आपण? हो निघूया, फक्त तुझ्या मावशीला सांगते. असे बोलून आई मावशीकडे निघून जाते. तेवढ्यात ताई येते आणि म्हणते, थांब ना. आकाश म्हणाला, नाही जायला लागेल. आणि ताईला म्हणतो, या ना तुम्ही आता तिकडे. ताई म्हणते, येऊ ना. असे म्हणून आई आणि आकाश निघतात. इकडे काव्याची आई विचारते काव्याला, काय बरं वाटतं ना? काव्या म्हणते, हो. आणि आईला सांगते, माझा पर्स कुठे आहे? आई म्हणते, बघ तिथेच होता. काव्या गडबडीत गवसते. आई म्हणते, काय झालं आहे तुला? काव्या म्हणते, काही नाही, पैसे द्यायचे आहेत त्याला. आई म्हणते, कोणाला? काव्या म्हणते की ज्याने मला दवाखान्यात नेलं होतं त्याला पैसे द्यायचे आहेत. काव्या पर्स गवसते, त्यातले पैसे घेते आणि उषाला घेऊन ते आकाशकडे जाते. पण त्यांना माहीत होतं की आकाश तर गेला. उषा काव्याजवळ बडबडते की उषाजवळ बडबडते की एवढी काय घाई होती? सांगितलं होतं ना की पैसे घेऊन जा. उषा म्हणते, काय होतं त्याला, नंतर दे ना त्याला. काव्या म्हणते, मी कुठे त्याला गवसत फिरू? असे बोलून काव्या उषाकडे ते पैसे देते आणि म्हणते की तू त्याला ओळखते ना, तर आता हे पैसे तूच त्याला देणार, कळलं तुला? उषा शांत, एवढा काय राग? असं उषा काव्याला म्हणते. उषा काव्याला म्हणते की तुला त्याच्यावर राग आला आहे ना? काव्या म्हणते, हो खूपच. उषा, नाही म्हणजे तसा हा राग मला नाही समजत, मला हा राग काही वेगळाच समजतो. काव्या, काय असा नाही तसा, काय असा नाही तसा नाही, राग का वेगवेगळ्या प्रकारचा असतो की काय? उषा, हो अगदी. काव्या, म्हणजे? उषा, म्हणजे की तुला राग याबद्दल नाही आला आहे की तो पैसे घेऊन नाही गेला, तर तुला राग याबद्दल आला आहे की तो तुला भेटून नाही गेला. आणि उषा हसू लागली. काव्या, तू ना खरंच पागल झाली आहेस. म्हणून काव्या तिथून निघून जाते. उषा काव्याला आवाज देत म्हणते, अगं थांब. आणि काव्याजवळ जाते आणि ते पैसे परत तिच्याच जवळ देते आणि म्हणते, आता माहीत नाही आम्ही पुन्हा कधी मिळू. हां, मी त्याला ओळखते, पण आता या पैशांसाठी तर मी त्याच्या घरी नाही ना जाऊ शकत. म्हणून हे पैसे तूच ठेव. मला माहीत आहे की तुम्ही परत मिळणार. जर नियतीने तुम्हाला जर पुन्हा मिळवले तर, आणि तुम्ही जर मिळणार किंवा तो तुला जर चुकून मिळाला तर त्याच्याशी तुला बोलण्याचा एक हा पर्याय आहे ना. तो जर तुला मिळालाच तर त्याला हे जाऊन पैसे दे. मग झालं ना हे त्याच्याशी बोलण्याचं कारण. त्याला पण वाटेल की ती पैशांसाठी माझ्याशी बोलली. उषाचं हे बोलणं ऐकून काव्या गालातच हसते आणि रागानं म्हणते, खरंच तू पागल आहेस. आणि परत पैसे तिच्याकडे देते. उषा ते पैसे घेत नाही, पण काव्याला सांगते की आता आपण कधीच नाही मिळणार का? काव्या म्हणते, असे काय बोलतेस, आपण तर कधी मिळू शकतो. उषा, मग तिथपर्यंत हे पैसे तुझ्याकडेच ठेव. आपण जेव्हा पुन्हा मिळूया, जर तिथपर्यंत तुम्ही नाही मिळाली तेव्हा मला हे पैसे दे, आणि तेव्हा मी समजेन की मी जे समजत होते ते चुकीचे होते. काव्या, बरोबर बोलतेस तू की जे तू विचार करतेस ते चुकीचे आहे. आमचे तसे काही होऊ शकत नाही. उषा, हो ना? काव्या,
हो अगदी उषा, मग तेव्हाच हे पैसा तुझ्याचकडे ठेव. इकडे काव्याच्या घरी सतार काव्याचे वडील बाहेर देशात गेले होते. ते आता घरी आले होते. काव्याचे हे मामाचे घर होते. म्हणजे काव्या आपल्या मामाच्या मुलीच्या लग्नात आली होती. काव्याच्या बाबांना हे अजिबात आवडत नव्हतं की त्यांच्या घरातल्यांनी कोणी पण तिथे गेलेलं, हे त्यांना आवडत नाही. काव्याचे वडील 1 महिन्यापासून बाहेर देशात राहत होते. म्हणून काव्या आणि आई काव्याच्या मामाच्या गावाला लग्नासाठी आले होते. पण जर काव्याचे बाबा असते तर त्या कधीच येऊ शकल्या नसत्या. म्हणून आता काव्याचे बाबा राजेंद्र म्हात्रे आता घरी आले आहेत आणि काव्याची आई म्हणजेच शांता यांना गवसतात. काव्याची काकू पुष्पा काव्याच्या बाबांना म्हणते की त्या मंदिरात गेल्या आहेत. राजेंद्र: हो का? पुष्पा: पण तुम्ही तर अजून 1 आठवडा नंतर येणार होते ना, मग असं अचानक? राजेंद्र: हो येणार होतो, पण काम लवकर संपलं त्यामुळे यावं लागलं. बरं शांता आली की सांग त्यांना की मी आलो आहे आणि आज डिनर सर्व मिळून एकत्र एकच जागेवर करूया. सर्वांना सांगून ठेव. ओके, येतो मी. पुष्पा: पण भाऊजी आताच तर आला आहात ना, तुम्ही आराम करा. राजेंद्र: नाही, कामाचा काय हाल चालला आहे हे जिथपर्यंत मी बघणार नाही तिथपर्यंत मला चैन पडणार नाही. 1 महिना आता जवळपास होत आला आहे. जाऊन तर बघावेच लागेल. पुष्पा: हो ते तर आहेच. राजेंद्र: बरं ते जाऊ दे, शैलेश कुठे आहे? शैलेश: काव्याचे काका. पुष्पा: ते तिथेच आहे, रेस्टॉरंटमध्येच. राजेंद्र: हो का? ऐकून खूप बरं वाटलं की सोपवलेलं काम सांभाळतोय. असे बोलून राजेंद्र निघाला रेस्टॉरंटला जाण्यासाठी. ते बाहेर गेले आणि इकडे पुष्पा काकूनी लगेच काव्याच्या आई शांताला कॉल केला. काव्याच्या आईने तो कॉल उचलला आणि म्हणाली की वहिनी तुम्ही कधी येणार आहेत? तोंडातून उच्चार बरोबर पडत नव्हते. ती घाबरलेली होती, कारण घरात सर्वांना माहीत आहे की राजेंद्र म्हात्रे यांचा राग खूप भयानक आहे. जर माहिती झालं ना की त्या बालपाडा इथे गेल्या आहेत तर घरात खूप जोरात कलेशच घडेल. म्हणून घाबरलेल्या आवाजात ती शांतावहिनींना बोलते की तुम्ही कधी येणार आहेत? लवकर काही करून या. शांतावहिनी म्हणते हो येते, पण काय झालं आहे ते तर सांग. पुष्पा काकू: भाऊजी आले आहेत. शांतावहिनी तर हे ऐकून धक्काच बसला आणि म्हणाले कसे काय आले? ते तर पुढच्या आठवड्यात येणार होते ना. पुष्पा काकू म्हणतात की त्यांचा काम संपले आणि ते आता घरी आलेत. तुम्ही पटकन घरी या. एवढ्यात त्यांना मी सांगितले आहे की त्या मंदिरात गेले आहेत आणि आता ते घरात नाही आहेत, ते रेस्टॉरंटमध्ये गेले आहेत. एवढ्यात तुम्ही पटकन या. असे बोलून कॉल ठेवते. काही काव्या आणि काव्याच्या आईचं सत्य राजेंद्र समोर येईल आणि आले तर काही धमाका होईल. जाणून घेण्यासाठी बघत राहा लुप्त प्रेम, भावनांनी भरलेली कथा भाग 7 लवकरच.